Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Second question. Find the total surface area of a closed cylindrical drum if its diameter is 50 cm and height is 45 cm. ओके, यामध्ये कंडिशन दिलेली आहे आपल्याला इथे. पायची व्हॅल्यू आपण नेहमी 22/7 घेतो, तर इथे आपल्याला 3.14 घ्यायची आहे. ओके, मग आता त्यासाठी आता त्यांनी आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे ती आपण राईट डाऊन करूया. डायमीटर दिलेली आहे. ओके, आता फॉर्म्युलामध्ये आपल्याला डायमीटर नाही, तर फॉर्म्युलामध्ये आपल्याला रेडियस लागत आहे. ओके, आता रेडियस म्हणजे सेंटरपासून ते वर्तुळाच्या परिघापर्यंत काढलेली रेघ. ओके, आणि डायमीटर म्हणजे वर्तुळाचे 2 भाग करणे, याला म्हणतात डायमीटर. ओके, मग आता गिव्हन इन्फॉर्मेशन diameter of the closed cylindrical drum is equal to 50 cm. ओके, क्लोज सिलेंड्रिकल ड्रम म्हणजे सिलेंड्रिकल ड्रम जो आहे, ओके, म्हणजे दंडाकृती जो ड्रम आहे तर त्याची दोन्ही बाजू ज्या आहेत त्या बंद आहेत, असा ड्रम म्हणजे क्लोज सिलेंड्रिकल ड्रम. ओके, तर त्याचा डायमीटर दिलेला आहे आपल्याला 50 सेंटीमीटर. आता आपल्याला त्यावरून रेडियस काढून घ्यावं लागेल. देअरफॉर इट्स रेडियस मीन्स आर इज इक्वल टू, आता आपल्याला माहीत आहे की 2r इज इक्वल टू डायमीटर. ओके, म्हणजेच रेडियस जर का आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला डायमीटर जी दिलेली आहे त्याच्या निम्मी घ्यावी लागेल. ओके, डायमीटर दिलेली आहे 50 डिवाइड 2, 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 5 जार 10 इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. ओके, देअरफॉर आर इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. आणि हीच इन्फॉर्मेशन आपल्याला इम्पॉर्टंट आहे आपल्या फॉर्म्युलासाठी. ओके, आणि आता आपल्याला हाईट काय दिलेली आहे त्यांनी, तर हाईट दिलेली आहे 45 सेंटीमीटर. हाईट इज इक्वल टू 45 सेंटीमीटर. आता या दोन इन्फॉर्मेशन आपल्याला यूज करून आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ द क्लोज सिलेंड्रिकल ड्रम काढायचे आहे. मग आता फॉर्म्युला टोटल surface area of the closed cylindrical drum is equal to 2 pi r into bracket r plus h. ओके, आता यांच्या व्हॅल्यू आपण इनपुट करूया. 2 पाय आर, 2 मल्टिपल पायची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी 3.14 घ्यायला सांगितलेली आहे, मल्टिपल रेडियस आत्ता आपण जो काढला तो 25 इंटू ब्रॅकेट रेडियस प्लस हाईट 45. ओके, मग आता इज इक्वल टू 2 मल्टिपल 25 म्हणजे 50 मल्टिपल 3.14 and multiple 25 plus 45 means 5 5 10 हातचा लेख 4 plus 2 6 plus 1 70. ओके, ह्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागणार आहे. मग आता 50 मल्टिपल 70 आपण करूया पहिले. 50 मल्टिपल 70 0 0 0 0 7 5 जार 35. ह्यांचं ॲडिशन म्हणजे हीच व्हॅल्यू 3500 मल्टिपल 3.14 0 0 4 5 जार 20 ह्याचे आले 2 4 3 जार 12 13 and 14. नेक्स्ट 0 0 0 1 5 जार 5 1 3 जार 3 0 0 रिटर्न 0 0.
ओके 3 5 जार 15 हातचा आला 1 3 3 जार 9 प्लस 1 मीन्स 10 0 0 0 5 प्लस 4 मीन्स 9 8 1 9 0 अँड 1 पॉईंट नंतर 2 नंबर आहेच त्यामुळे इथे सुद्धा पॉईंट नंतर 2 नंबर्स पाहिजे. ओके म्हणजे आन्सर येत आहे 10,990 इज इक्वल टू 10,990 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके मग आता जे विचारलं होतं आपल्याला त्याचा आन्सर आपण लिहूया. टोटल surface area of the closed cylindrical drum is 10,990 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके जर का स्क्वेअर सेंटीमीटर लिहायचं लक्षात राहत नसेल तर बघायचं आपण डायमीटर रेडियस कोणत्या ह्याच्यामध्ये दिलेले आहे तर सेंटीमीटरमध्ये आहे. तर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. ओके आणि जर का मीटर असेल तर मीटरसाठी स्क्वेअर मीटर न लिहिता मीटर स्क्वेअर असं लिहिलं तरी चालू शकणार आहे. दोन्हीही उत्तर आपले करेक्टच आहे. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड क्वेश्चन फाइंड द एरिया ऑफ बेस अँड रेडियस ऑफ हे सिलेंडर if its curved surface area is 660 square centimeter and height is 21 centimeter. ओके आता यामध्ये आपल्याला उलटी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपल्याला एरियाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे हा जो एरिया आहे ओके एवढा एरिया जो दिलेला आहे आपल्याला सरफेस एरिया तो दिलेला आहे 660 स्क्वेअर सेंटीमीटर आणि हाईट जी दिलेली आहे आपल्याला ती दिलेली आहे 21 सेंटीमीटर. आता यावरून आपल्याला त्याचा बेस आणि रेडियस काढायचा आहे. आता गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ती पहिले आपण राईट डाऊन करूया. आन्सर द कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 660 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके आणि हाईट दिलेली आहे हाईट इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. ओके आता आपल्याला यामध्ये फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग कर्व सरफेस एरिया of cylinder is equal to 2 pi r h. Therefore आता एरिया दिलेला आहे 660 is equal to 2 मल्टिपल पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिपल आर आपल्याला काढायचं आहे आणि हाईट दिलेली आहे 21. ओके आता 7 ने डिवाइड करू. 7 1 जार 7 7 3 जार 21. आता यामधील आर जो आहे तो आपण लेफ्ट हँड साईडला देऊया. ओके देअरफॉर आर इज इक्वल टू 660 इकडच्या साईडला येतील त्यामुळे त्यांची पोझिशन जी आहे ती आता चेंज होईल. ओके मग 660 याला डिवाइड होईल 2 मल्टिपल 22 अँड मल्टिपल 3. आता या संख्येला 22 ने आपण पहिले डिवाइड करूया. 22 3 जार 66 अँड 0. ओके आता 3 ने डिवाइड करूया. 3 1 जार 3 3 0 0 अँड नेक्स्ट 2 ने पण डिवाइड करू. 2 5 जार 10. त्यामुळे आपल्याला आर मिळालेली आहे. देअरफॉर आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके युनिट आपल्याला सेंटीमीटर दिलेले आहे त्यामुळे इथं युनिट सुद्धा सेंटीमीटरमध्ये. एरिया ऑफ बेस आपल्याला काढायचा आहे. ओके आता एरिया ऑफ बेस आता ह्याचा सिलेंडरचा जो बेस आहे तो सर्क्युलर आहे. ओके मग आता त्याचा जर काही एरिया करायचा असेल तर आपल्याला एरिया ऑफ सर्कल
याचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, मग त्यामुळे एरिया ऑफ बेस ऑफ सिलेंडर इज इक्वल टू, आता सर्कलचा एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर, तो पुट केला. आता त्याची व्हॅल्यू 22/7 मल्टिपल आर आत्ता फाय नोट केलेला तो लिहायचा आहे 5 मल्टिपल 5. 5 मल्टिपल 5 मीन्स 25. ओके, मग 22/7 मल्टिपल हा आला 25. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करू. 22 मल्टिपल 25, 5 2 जार 10, ह्याचा लेख 5 2 जार 10, 2 2 जार 4, 2 2 जार 4, ह्यांचे ॲडिशन 0 5 and 5, 550/7. आता 7नी या संख्येला पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे आता उत्तर आपल्या पॉईंटमध्ये येईल. 7 7 जार 49, 7 8 जार 56. ओके, 4 रिमेनिंग राहिले, वरतून 0 घ्यायचा त्यामुळे पॉईंट दिला. 7 5 जार 35, 4 5 उरले, 7 7 जार 49. ओके, मग इज इक्वल टू 78.57 आणि हा जो आहे तो एरिया आहे, त्यामुळे इथे येईल स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे आपल्याला जे 2 गोष्टी विचारलेल्या होत्या त्या आपण काढल्या आहेत. फाइंड द एरिया ऑफ द बेस, तर हा आपण काढलेला आहे, आणि रेडियस ऑफ द सिलेंडर हे दोन्ही आपण काढलेलं आहे. ओके, आता इथे जागा नाही आहे, पण राईट डाऊन करताना आपल्याला असे राहावं लागेल. द रेडियस ऑफ द सिलेंडर इज 5 सेंटीमीटर अँड द एरिया ऑफ द बेस ऑफ सिलेंडर इज 78.57 स्क्वेअर सेंटीमीटर. क्वेश्चन 4, फाइंड द एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर विच इज ओपन ॲट वन साइड अँड हुज डायमीटर इज 28 सेंटीमीटर अँड हाईट इज 20 सेंटीमीटर. फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट required to make a lid of height 2 cm for this container. ओके, म्हणजे एका सिलेंड्रिकल आकाराच्या पत्र्याच्या डब्याचा व्यास. ओके, पत्र्याच्या डब्याचा व्यास म्हणजे डायमीटर 28 सेंटीमीटर आहे आणि त्याची हाईट जी आहे ती 20 सेंटीमीटर आहे, पण तो एका बाजूनी उघडा आहे, तर त्यासाठी लागलेल्या पत्र्याचे क्षेत्रफळ काढा. ओके, म्हणजे त्या डब्यास 2 सेंटीमीटर उंचीचे झाकण तयार करण्यासाठी अंदाजे किती चौरस सेंटीमीटर पत्रा लागेल ते आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. ओके, मग आता गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ती बघूया आपण. डायमीटर दिलेली आहे आपल्याला. ओके, डायमीटर ऑफ कंटेनर इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. देन आफ्टर रेडियस दिलेली आहे. रेडियस आपल्याला यावरून काढता येईल. रेडियस मीन्स आर इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती आहे रेडियस हा डायमीटरच्या निम्मा असते. ओके, 2 1 जार 2, 2 4 जार 8 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर ही आपल्याला रेडियस मिळालेली आहे. देन आफ्टर हाईट, हाईट आपल्याला दिलेली आहे 20 सेंटीमीटर. ओके, मग आता यावरून आपल्याला पहिले एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक द कंटेनर हे आपल्याला बघायचं आहे. मग आता आपल्याला पत्रा किती लागत आहे तर ते आपल्याला पाहावं लागेल. ओके, मग त्यासाठी कर्व सरफेस एरिया ऑफ द कंटेनर प्लस एरिया ऑफ द बेस ऑफ द कंटेनर हे आपल्याला काढावं लागेल. ओके, एरिया ऑफ द शीट, सपोज हा सिलेंड्रिकल कंटेनर आहे. ओके, आणि तो एका साईडने ओपन आहे, म्हणजे हा जो ओपन भाग दिसत आहे तो ओपन आहे. ओके, मग इथं आपल्याला पत्र्याची गरज पडणार नाही. मग आता आपल्याला अशा कंटेनरचा जर काही एरिया काढायचा असेल तर एरिया ऑफ द कर्व सरफेस एरिया आपल्याला या कंटेनरचा काढावा लागेल आणि प्लस एरिया ऑफ द बेस ऑफ द कंटेनर काढावा लागेल. ओके,
याचा काहीच संबंध नाही, कारण की हा ओपन आहे, त्यामुळे इथला आपल्याला एरिया काढायचा नाही. कर्व सरफेस एरिया ऑफ द कंटेनर प्लस, आता प्लस काय आहे याला, एरिया ऑफ द बेस ऑफ द कंटेनर. ओके. मग आता कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे 2πRh प्लस आता एरिया ऑफ द बेस ऑफ द कंटेनर. ओके, म्हणजे हा जो कंटेनर आहे त्याचा बेस सर्क्युलर आहे, त्यामुळे एरिया ऑफ द सर्कल आपल्याला या फॉर्म्युलासाठी वापरावं लागेल. ओके, मग त्याचा एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे πr². आता यामध्ये कॉमन गोष्टी म्हणजे पाय पाय, आणि हा सिंगल आर आणि यामधील एक सिंगल आर हा आपल्याला कॉमन काढून घेता येईल. मग ओके, मग त्यामुळे कॉमन काढल्यानंतर पाय आर इंटू ब्रॅकेट, आता रिमेनिंग यामध्ये काय राहिलं तर 2h प्लस हा r² आहे, यामधील एक आर आपण काढून घेतला म्हणजे एक शिल्लक राहिला. ओके, असा एक फॉर्म्युला तयार झालेला आहे. आता याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण यामध्ये इनपुट करूया. मग पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिपल आर दिली आपल्याला 14 इंटू ब्रॅकेट 2 मल्टिपल हाईट दिलेली आहे 20 सेंटीमीटर आणि प्लस आर रेडियस 14. ओके, मग 7 1 जार 7 7 2 जार 14, मग 22 मल्टिपल 2 इज इक्वल टू येतील इथं 44. ओके, आणि 2 मल्टिपल 20 मीन्स 40 अँड 40 प्लस 14 म्हणजे होतील इथं 54. ओके, कंसामध्ये आहेत त्यामुळे इथं मल्टिप्लिकेशन दिलेले. मग 44 मल्टिपल 54 इज इक्वल टू 44 मल्टिपल 54. 4 4 जार 16 हातचा 11 4 4 जार 16 प्लस 1 17 0 5 5 4 जार 20 हातचे आले 2 5 4 जार 20 प्लस 2 22. याचं ॲडिशन मीन्स 6732 2376 2376 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, कारण की आपण एरिया ऑफ शीट काढलेला आहे त्यामुळे इथे येईल स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता जागा पुरत नाही आहे तर मी हे पुसून टाकते. आता सेकंड क्वेश्चन यामध्ये आपल्याला विचारलेला आहे, फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाईट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. ओके, म्हणजे त्या कंटेनरची 2 सेंटीमीटर हाईट असलेलं झाकण आपल्याला तयार करण्यासाठी अंदाजे किती चौरस सेंटीमीटर पत्रा लागेल हे आपल्याला काढायचं आहे. याच्या हाईटसाठी h1 आपण नाव दिया. ओके, मग लेट द हाईट ऑफ cylindrical lid be h1. ओके, मग therefore h1 इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. ओके, त्यांनी हाईट दिलेली आहे 2 सेंटीमीटर. आता अप्रॉक्सिमेट एरिया आपल्याला काढायचा आहे, मग त्यासाठी फॉर्म्युला आपण काढून घेऊ. अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ शीट required to make lid of height 2 centimeter. Okay, मग is equal to 2 pi r h plus
पाय आर स्क्वेअर. म्हणजे सपोज असं एक कंटेनर आहे. ओके, असं एक कंटेनर आहे. ओके, त्या कंटेनरचा पूर्ण एरिया आपण आत्ता काढला. ओके, पण आता आपल्याला काय काढायचं आहे, तर याला असलेलं झाकण. ओके, आता झाकणासाठी त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ते झाकण 2 सेंटीमीटर हाईटचं आहे. ओके, म्हणजे इथपर्यंत झाकण येईल ते. आणि ह्याची हाईट दिलेली आहे 2 सेंटीमीटर. ओके, आता हे झाकण जे येणार आहे ते तर इथून इथपर्यंत नक्कीच येणार आहे. ओके, म्हणजे झाकणाला वरचा जो बेस तयार झालेला आहे तो सर्क्युलर तयार झालेला आहे. ओके, मग आता अशा वेळेस आता आपल्याला अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड हे जेव्हा आपल्याला काढायचं आहे तेव्हा या झाकणाचं म्हणजेच लीडचा आकार असा झालेला आहे. ओके, मग त्यामुळे आपल्याला यामध्ये 2 प्रकारचे एरिया काढावे लागतील. एक म्हणजे कर्व सरफेस एरिया ऑफ द कंटेनर लीड अँड प्लस हा सर्क्युलर एरिया जो आहे त्याचा सर्क्युलर एरिया ऑफ द सर्कल काढावा लागेल. कर्व सरफेस एरिया ऑफ द कंटेनर लीड म्हणजे याचा फॉर्म्युला जो तयार होतो इज इक्वल टू 2 पाय आर एच. ओके, आणि लीडचा वरचा भाग जो होता तो सर्क्युलर होता. ओके, मग सर्कलचा एरिया म्हणजेच पाय आर स्क्वेअर. आता ह्याची इन्फॉर्मेशन जी आहे, ह्याची व्हॅल्यू जी आहे ती आपण यामध्ये पुट करूया. ओके, इज इक्वल टू 2 मल्टिपल पाय दिलेला आहे 22/7 मल्टिपल आर आहे 14 आणि हाईट आहे आपल्याला दिलेली 2. ओके, आणि प्लस परत पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिपल आर आहे 14 स्क्वेअर आहे म्हणून डबल येते 14 मल्टिपल 14. ओके, मग आता 7 1 जार 7 7 2 जार 14. इथे सुद्धा 7 1 जार 7 7 2 जार 14. हा आपण एका कंसात घेऊया म्हणजे आपल्याला सोपं जाईल. इज इक्वल टू 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 22 प्लस 22 मल्टिपल 2 मल्टिपल 14 इज इक्वल टू 28. ओके, मग आता 2 मल्टिपल 2 4 4 मल्टिपल 2 इज इक्वल टू 8. मग 8 मल्टिपल 22 म्हणजे 22 8 जा 176 प्लस आता 22 मल्टिपल 28 22 मल्टिपल 28 8 2 जार 16 ह्याचं आलं 8 2 जार 16 प्लस 1 17 0 2 2 जार 4 2 2 जार 4 यांची ॲडिशन 6 11 5 and 6 616. आता 176 प्लस 616 इज इक्वल टू 792. एरिया विचारलेला आहे त्यामुळे तो येईल स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये. ओके, मग आता जे जे विचारलं होतं ते इथं एक्सप्लेन करूया आपण. फर्स्ट विचारलं होतं एरिया ऑफ द शीट required to make the container is 2376 square centimeter. and second विचारलं होतं आपल्याला approximate area. approximate area of sheet required to make
लीड इज 792 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे त्या कंटेनरसाठी आपल्याला जर का झाकण तयार करायचं असेल तर त्या झाकणाचा एरिया जो आहे तो 792 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा आपल्याला पत्रा लागणार आहे. ओके, अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 16.2 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 16.3 पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करून ठेवा. म्हणजे मी जसे व्हिडिओ अपलोड मारत जाईल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळत जाईल.